लोकहित कल्याणाची राष्ट्रमाताची जाऊ तू, राष्ट्रमाताची जाऊ तू. हो, आम्ही आलोय तुमच्या आऊसाहेब, राजमाता जिजाऊ. स्वराज्याची ही पवित्र माती पुन्हा एकदा मस्तकास लावण्याचं भाग्य आम्हास प्राप्त झालं. आई जगदंबेचीच कृपा. जगदंब जगदंब जगदंब. पण एक काळ असा होता मावळ्यानं मराठी मातीच्या या उरावर अनेक परकीय सत्ता थया थया नाचत होत्या. मोगलांच्या कैदेत मराठी सैन्य खितपत पडलं होतं. स्त्रियांची अब्रू लुटली जात होती. शेतकरी मडाचं पाणी करून जगत होता. आणि याच परिस्थितीत तखेडचे लखुजीराव जाधव व आई म्हाळसादेवी यांच्या पोटी आमचा जन्म झाला. शहाजी राजांची विवाह होऊन आम्ही भोसल्यांच्या कुलवंती झालो. मात्र ही सगळी धूळधाम पाहून आमचा नुसता संताप होत होता. यातूनच यवनांविरुद्ध लढण्याची खुणगाठ आम्ही मनाशी बांधली. डोळे बंद केले आणि आई जगदंबेला प्रार्थना करू लागलो. आई जागी हो, जगदंबे जागी हो. हाताच्या मुठी घट्ट वळल्या गेल्या. आईकडे मागणं मागितलं गेलं. स्वातंत्र्य हवे, पराक्रम हवा आणि आमच्या अपमानाची परतफेड हवी. शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं, बहुजनांचं स्वतःचं राज्य, स्वराज्य निर्माण करायचं आहे आम्हाला. याच विचारात आम्ही कायम गुरफटलेले असू. या विचारात गुरफटलेल्या असतानाच स्वातंत्र्याचा सूर्य आमच्या उदरी आकार घेऊ लागला. आम्हास डोहाळे लागले. तलवार चालवावी, दानपट्टा चालवावा, घोड्यावर बसून रफेट मारावी, रामायण महाभारत ऐकावं, सोन्याच्या मंचकावर बसून दान करावं आणि विलक्षण म्हणजे वाघाच्या पाठीवर बसून सैर करावी. मुलांवर संस्कार आईच्या गर्भातच होत असतात. चक्रव्यूहात कसं घुसावं, अभिमन्यू आईच्या गर्भातच शिकला. परंतु त्या जन्मदात्रीला झोप लागली आणि अभिमन्यू तिथेच संपला. आई शिवाई मातेच्या चरणी आमची प्रार्थना होती. शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं, बहुजनांचं राज्य, स्वराज्य निर्माण करण्यासाठी स्वातंत्र्याचा सूर्य आमच्या उदरी जन्मास यावा. आणि म्हणूनच की काय, स्वराज्याचं ते देखणं स्वप्न सत्यात उतरवणारा, रयतेचं रक्षण करणारा आणि वाघाचं काहीच असणारा पुत्र जन्माला येण्याची चाहूल आम्हास लागली. अखेर तो दिवस उजाडला. शिवनेरीवर शालिवाहन शके 1551 फाल्गुन वैद्य तृतीयेला नामस्य अमावस्येला एका सूर्याचा अस्त होताना दुसऱ्या सूर्याचा जन्म झाला. पुत्र सह्याद्रीला झाला, पुत्र महाराष्ट्राला झाला, पुत्र भारतवर्षाला झाला आणि सुलतानांचा काळ जन्माला आला. त्यांच्या रक्ताच्या चिरखोळा करण्यासाठी महाराष्ट्राचा कृष्ण जन्माला आला. लेकिन शिवबा जन्मास यावा तो कोणा दुसऱ्याच्या घरात? सोडून द्या, कारण राजा म्हणून कोणी जन्माला येत नाही आणि जन्माला आला म्हणून कोणी राजा होत नाही. हे अखंड हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यासाठी खेळण्या वागणण्याच्या वयात आम्हास हाती तलवार घ्यावी लागली. प्रेम विसरून कर्तव्याशी एकनिष्ठ व्हावं लागलं. ज्यांनी हे स्वराज्याचं देखणं स्वप्न सत्यात उतरवलं ते माझ्या शिवबास अग्नीमध्ये समर्पित करावं लागलं. ज्यांनी हे स्वराज्याचं देखणं स्वप्न आपल्या खांद्यांवर पेलं ते शंभू बाळास, माझ्या शंभू बाळास आपल्या प्राणांची आहुती द्यावी लागली. न जाणे कित्येक मावळ्यांनी या मराठी मातीत आपलं रक्त सांडलं. मावळ्यांच्या पराक्रमाची गाथा अगाध आहे. त्यांच्या शौर्याची गाथा सांगताना आम्ही वारंवार म्हणतो, इतिहासात तो वळून पाहसी पाठी मागे जरा, मस्तक झुकवणी तुला मानाचा मुजरा, तुला मानाचा मुजरा. परंतु आज या अखंड हिंदवी स्वराज्यात नजर फिरवताना मात्र आमच्या अंतःकरणात फार वेदना होतात. धर्मात वाद पेटले, जातीच्या विळख्यात अडकलात तुम्ही. हे अखंड हिंदवी स्वराज्य आम्ही निर्माण केलं ते कोण्या जातीसाठी नव्हे ना कोण्या धर्मासाठी. हे अखंड हिंदवी स्वराज्य आम्ही निर्माण केलं ते अखंड मराठी मातीसाठी, अखंड मराठी माणसांसाठी. शिवबा घडले खरे, परंतु त्यांच्यासोबत होते तेच
सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यात राहणारे 18 पगड जातीचे निष्ठावंत मावळे, ज्यांच्या सोबत बसून राजाने कांदा भाकर खाल्ली तेव्हा जात नाही विचारली कोणास. शिवरायांच्या आरमाराचा प्रमुख दर्यावर्द दौलत खान मुसलमान होता. त्यांच्यासाठी आयुष्यभर हेरगिरी करणारा माझा बहिर्जी नाईक होता. अरे होता जीवा म्हणून वाचलं शिवा हे ज्याच्यामुळे म्हटलं जातं, तो जीवा महाला महार होता. आणि माझ्या राजासाठी स्वतःच्या जीवावर उदार होणारा शिवा काशीत न्हावी होता. समतेचं बीज पेरलेलं माझ्या शिवबानं. आणि आज याच हिंदवी स्वराज्याचे तुकडे पाडण्याचा डाव आहे काफरांचा, असा विचार देखील करणं म्हणजे मर्द मराठा मावळ्यांची साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांची मान खाली घालण्यासारखं. माझ्या शिवबाचं या मराठी मातीवर अमाप प्रेम होतं. त्या प्रेमाची पुन्हा एकदा जाणीव करून द्यावी की काय. शिवबा अवघ्या 12 वर्षांचे होते. आम्हाच त्यांची परीक्षा घ्यावीशी वाटली. आम्ही त्यास विचारले, राजे हिमालय उंच की सह्याद्री? राजे उत्तरले, मा साहेब मर्द मराठा मावळ्यांची मान उंच. अभिमान वाटला आम्हास त्यांचा. अभिमानानं विचारला मी त्यास, राजे कोण व्हावेसे वाटते? राजे उत्तरले, मा साहेब तलवार चालवता आई भवानीचे हो, झालोच दगड तर सह्याद्रीचे हो, आणि झालोच माती तर या स्वराज्याची हो. आता तुम्हीच ठरवा, या हिंदवी स्वराज्याचे तुकडे पाडायचे की नाही, समतेनं वागायचं की नाही. अरे आज मराठी मुलुखात राहून मराठी लोकांना मराठी भाषा बोलण्याची लाज वाटते. आम्हासही 6 भाषा उगत होत्या, म्हणून मराठी भाषेची अस्मिता आम्ही कधी कमी होऊ दिली ना. शिवबा आम्हास कायम म्हणायचे, मासाहेब संत नामदेवानी एकनाथांनी मराठी भाषेला अमृताचा पैगाम दिला. भाषेची गुलामी सर्वात वाईट, त्याची भाषा गुलाम त्याचे विचारही गुलाम. आज सबंध हिंदुस्थानात शेतकऱ्यांच्या गळाला फास लागताना दिसतोय. हरणाऱ्या जनतेला जागा करावं लागतंय. त्यांच्या होणाऱ्या अन्यायाची त्यांना जाणीव करून द्यावी लागते. अरे कोणे एकेकाळी आम्ही देखील स्वप्न पाहिलं होतं, दिल्लीच्या तख्ताचं स्वप्न, दिल्लीचे तख्त काबीज करण्याचे स्वप्न. अरे दिल्लीच्या तख्ताचं होईस तो मराठा, दिल्लीचे तख्त राखी तो मराठा. ज्याप्रमाणे तुम्ही भारत मातेच्या या मावळ्यांच्या अस्मितेचा मान ठेवता, त्याचप्रमाणे भारत मातेच्या अस्मितेचाही मान ठेवा. आपल्या भारत मातेच्या अस्मितेला गालबोट लावणाऱ्यांना तुम्ही सोडू नका, कारण अशा छोट्या छोट्या गुन्ह्यांनी राष्ट्र समतात दौलती बरखास्त होतात आम्ही स्वतः पाहिलंय. अभिमान वाटतो तुम्हा शिवबांचा. जय जयकार करता तुम्ही त्यांचा अवश्य करा, परंतु त्याआधी राजेंच्या विचारांचं बीज तुम्ही पुढच्या पिढीस द्या. ते कृतीमधून स्वतःत उतरवा. हाच राजांना खरा मानाचा मुद्रा ठरेल. तुमच्या वडीलधाऱ्या आहोत म्हणून तुम्हाला काही गोष्टी सुनावल्या, त्यामुळे तुमच्या मनात आमच्याबद्दल अढी नसावी, परंतु आता मात्र आम्हास येण्याची आज्ञा असावी. जगदंब जगदंब जगदंब. खूप सुंदर. आदरणीय विलास वाईरकर यांना विनंती आहे, आपण कृपया व्यासपीठावर यायचं आहे आणि या सुंदर अशा अभियानाला अभिनयाला आपण एक छोट्याशा सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करायचं आहे.